हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींना आवडणारी गुळाची लापसी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी घेतलेली आहे 1 वाटी लापसी, 1 वाटी तूप, 1 वाटी काजू आणि बदाम, 1 वाटी मनुके, गुळ हे मी बारीक करून घेतलेला आहे 1 वाटी, 1 वाटी दूध, पाणी आणि वेलची। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचं आहे। तूप आपलं मस्त गरम झालेलं आहे। आता आपण यात ॲड करणार आहे काजू आणि बदाम। आपल्याला तळून घ्यायचं आहे काजू आणि बदाम। काजू आणि बदामचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण मस्त तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या काजू बदामचा मस्त गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता आपल्याला तुपामध्ये ॲड करायचं आहे 1 वाटी लापसी। लापसी आपल्याला तुपामध्ये चांगली शेकवून घ्यायची आहे। आता आपली इथे लापसी शेकेपर्यंत आपण एका टोपामध्ये दूध आणि पाणी हे एकत्र मिक्स करून घेणार आहे। त्यासाठी मी ते एक टोप घेतलेला आहे। आता आपण ॲड करणार आहे 1 वाटी दूध। आपल्याला त्याच मेजरने 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। आता आपण याला एक उकळी येऊन देणार आहे। तोपर्यंत आपण बघूया आपल्या लापसीचा कलर गोल्डन ब्राऊन झाला आहे की नाही। आता तुम्ही बघू शकता आपल्या लापसीचा कलर असा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण यात ॲड करणार आहे दूध आणि पाणी। आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याला एक उकळी येईपर्यंत असंच सोडून देऊया। आता तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे। आता आपल्याला हे कंटिन्यू हलवायचं आहे, नाहीतर खाली चिटकायची शक्यता असते। आता आपली लापसी मस्त सुकलेली आहे। आता आपल्याला यात ॲड करायचं आहे 1 वाटी गूळ। गूळ हे मी काळा घेतलेला आहे। तुम्ही या जागी साखरही घेऊ शकता। गूळ ऑप्शनल आहे। स्वामींना आवडतं म्हणून मी गूळ घेतलेला आहे। आपल्याला आता गूळ मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ आता आपलं मिक्स झालेला आहे। आता आपण यात ॲड करणार आहे 1 वाटी मनुके। आता आपण मनुके मिक्स करून घेऊया लापसीमध्ये। आपल्याला ॲड करायचं आहे अर्धा चमचा वेलची पूड। आणि ही रेडी आहे गुळाची लापसी, स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त केलेली। नक्की ट्राय करा आणि नक्की मला कमेंटमध्ये कळवा। आता आपण हा स्वामींना प्रसाद दाखवूया। थँक्यू।